100% जिथं आम्ही अंदाज सांगितला आहे त्यामध्ये जी केंद्र हे आहेत ते नागपूर आहे, यवतमाळ आहे, परभणी आहे, दापोली आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी जास्त काळजी करायची नाही किंवा खूप जास्त संकट येणार आहे असं काय भासून घ्यायचं नाही असं आपण म्हणू शकतो. नाही, काही भागामध्ये संकट येऊ शकतं. पेरणीची घाई करू नका. ज्या वेळेला पाऊस चांगला होईल, 65 मिलीमीटरपर्यंत पाऊस होईल, जमिनीत ओलावा तितका अधिक असेल, 2 फूट 3 फूट खोलीपर्यंत गोल जेव्हा दिसेल तेव्हाच पेरण्या करा. 2026च्या मान्सूनचा पाऊस हा सरासरीपेक्षा 10% कमी म्हणजे 90% पडेल असा अंदाज IMD म्हणजे भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. परंतु ह्या पावसाची जी सरासरी आहे ती जवळपास 98% आहे असा अंदाज ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळे यांनी वर्तवला आहे. नेमकं त्यांचं काय मॉडेल आहे, कुठल्या बेसिसवरती, कुठल्या आकड्यावरती त्यांना अंदाज वर्तवला आहे आणि महाराष्ट्रातील खरोखर मान्सूनच्या पावसाची स्थिती काय असेल, शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे, खरोखर दुष्काळ पडेल का, असे जे लोकांचे प्रश्न आहेत ते आपण थेट त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. सर, लोकमत ॲग्रोमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही आज पत्रकार परिषद घेतली आणि जवळपास 98% महाराष्ट्रात सरासरी पाऊस पडेल असं सांगितलं. नेमकं काय मॉडेल आहे? IMDचा आकडे हे 90%पर्यंतचे आहेत सरासरी, तुमचे 98% आहेत, हे नेमकं कसं? आता त्यांचा जो आहे तो देशाचा अंदाज आहे, आपला जो आहे तो राज्यापुरता अंदाज आहे. या राज्याचा माझं हे पहिल्यापासून मनात होतं की आपण जर जो अंदाज देऊ त्याला प्रत्येक शेतकऱ्याला वाटलं पाहिजे यात माझ्या इथं किती पाऊस पडणार हा विषय असतो. जरी सांगितलं 90% सांगितलं, कुठं 90%? आता तुम्हाला पुण्याचंच उदाहरण सांगतो. हवेली तालुक्याचं खडकवासल्याला 2000 मिलीमीटर पाऊस पडतो, खेड शिवापूरला 1200 मिलीमीटर, इकडं देहू आळंदी 350 ते 400 मिलीमीटर, इकडं उरळी कांचन 400-450 मिलीमीटर. फरक म्हणजे एवढ्यातल्या एवढं. त्यात 98% तुमचं किंवा 90% कुठला आहे? म्हणून ह्यासाठी मी हे मान्सून मॉडेलची निर्मिती केली 2003मध्ये की आम्हाला स्थानिक ठिकाणचं पावसाचा अंदाज कळला पाहिजे, आम्हाला किती मिळेल, पाऊस किती होईल. म्हणून मग मी 55 शाळांचं काम बघत होतो. महाराष्ट्र राज्याच्या कृषी हवामान विभागाचा प्रमुख होतो, राज्याचा कॉर्डिनेटर होतो आणि 2003मध्ये मग मला 55 शाळापैकी 15 स्टेशनचा डेटा 30 वर्षाचा मिळाला. त्यातून मी हा शोध घेतला की कोणता डेटा बरोबर पावसाचा अंदाज सांगू शकेल. म्हणून त्यासाठी पडताळणी बऱ्याच वेळेला केली. मग मार्च, एप्रिल, मेचा डेटा मी त्यासाठी आम्ही निवडला आणि 30 वर्षाची आकडेवारीचे काही ग्रेड केल्यात. मोठा दुष्काळ, कमी दुष्काळ, सरासरी एवढा, सरासरीहून अधिक आणि अतिवृष्टी. याशी कुठं कोऑर्डिनेट होतो हा डेटा हे पाहिलं जातं आणि ते पाहिल्यानंतर जिथं कोऑर्डिनेट होतो, कोरिलेशन जमतं, रिग्रेशन करेक्ट येतं, तिथं हा अंदाज करेक्ट येतो. हे मला गेले 23 वर्षाचा अनुभव आहे, हे 24वं वर्ष आहे. ओके, मग हे मॉडेल तुम्ही विकसित केलं? हे मॉडेल विकसित केलं आणि आज मला 4ही विद्यापीठाचे जे प्रमुख आहेत, 4ही विद्यापीठाचे हवामान ह्याचे जे मुख्य आहेत म्हणजे केंद्रांचे, ते देखील आजपर्यंत मला सहकार्य करतात, मला डेटा पाठवतात आणि आमचे नजन म्हणून जे इंजिनियर आहेत ते संपूर्ण हे करतात त्याचं मॉडेलमध्ये आणि मग तो आम्ही त्याच्यावरनं अंदाज काढतो. सर, आता तुम्ही आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जे सांगितलं 98% पाऊस राज्यभरात म्हणजे फक्त महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातनं, तर कुठल्या जिल्ह्यामध्ये किती सरासरी असेल किंवा तालुक्यामध्ये काय असेल किंवा महाराष्ट्राचा विचार केला तर जिल्हा-वाईज त्याची आकडेवारी कशी असणार आहे पावसाची? आता जिल्हा-वाईज म्हणून आपण सध्याला काढत नाही, आपण केंद्राप्रमाणे काढतो. तर उदाहरणार्थ आता जे काही 100% जिथं आम्ही अंदाज सांगितला आहे त्यामध्ये जी हे आहेत ते नागपूर आहे, यवतमाळ आहे, परभणी आहे, दापोली आहे आणि पुणे आहे. या ठिकाणचा जो डेटा आहे तो 100% कोरिलेट झालेला आहे व्यवस्थितपणे आणि तो कोरिलेट झाल्यानंतर त्याच्या अंदाजानुसार तिथं नॉर्मल सरासरी एवढा पाऊस, सरासरी एवढा 100% पाऊस पडण्याचा अंदाज आहे. त्यात प्लस मायनस मॉडेल एरर आहे 5%, म्हणजे 95 ते 100 किंवा 100च्या वरती 105पर्यंत काही ठिकाणी होऊ शकतो. त्या परिसरामधला सरासरी पाऊस आहे हा. आता त्यानंतर जे पश्चिम महाराष्ट्र आहे, राहुरी, तिथं सरासरीने 400 मिलीमीटर पावसाचा अंदाज दिलेला आहे. सरासरी आहे सरासरीचं 400 मिलीमीटर म्हणजे तो आहे साधारणपणे 99%. मग 99 वजा 5 केलं तर
94% तरी पाऊस होणारच आहे निश्चित. अधिक 99 अधिक 5 केलं तर 9 5 104% पाऊस होऊ शकतो. निफाड, नाशिक इथं, पाडेगाव, सातारा इथं साधारणपणे 98% तिथल्या सरासरीचा पाऊस होणार आहे. आणि त्याचं जर का 5% कमी केलं तर 93% किंवा 103% पाऊस वाढू शकतो. कराड, सातारा आणि अकोला ह्या दोन्ही स्टेशनला साधारणपणे 97% पावसाचा अंदाज आहे. तिथं देखील सरासरीच्या पेक्षा 5% कमी धरलं तर 92% किंवा सरासरीच्या वरती धरलं तर 102% पावसाची शक्यता त्या भागात असते. आणि मग ती सरासरी तयार होते दोन्हींचा विचार करून. कोल्हापूरला जळगाव, शिंदेवाई, चंद्रपूर या स्थानिकात 96% सरासरीच्या तिथल्या त्या स्टेशनच्या, म्हणजे कोल्हापूरची 643 सरासरी, जळगावची 618 आहे, शिंदेवाईची 1132 आहे. त्याच्यात 96% पावसाचा अंदाज आहे. त्यात 5% वजा केलं तर 91% काही भागात होऊ शकतो, काही ठिकाणी 101% होऊ शकतो. धुळे इथं मात्र क्रिटिकल परिस्थिती यावर्षी आहे. त्याला कारण असं की बरेचसे हे जे पॅरामीटर आहेत ते नीटपणे कोरिलेट जे झाले ते 94% सरासरीचा पाऊस आहे धुळ्याला. तो 5 वजा केला तर 89% पाऊस होऊ शकतो आणि अधिक 5 केलं तर 5 आणि 4 99% जाऊ शकतो. मात्र धुळ्याला पावसाचे खंड आहेत आणि तिथं आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे. खंड वाढणार म्हणजे खंड कुठं आहेत? दापोली, पुणे, अकोला, यवतमाळ, शिंदेवाई या 4ही स्थानकात लहान खंड आहेत. तर मध्यम स्वरूपाचे खंड कराड, पाडेगाव, निफाड, नाशिक या स्टेशनला मध्यम स्वरूपाचे खंड आहेत. मोठे खंड देखील आहेत आणि ते आहेत राहुरी, कोल्हापूर, राहुरी म्हणजे अहमदनगर, कोल्हापूर, सोलापूर, धुळे, जळगाव, परभणी, नागपूर या स्थानिकात मोठे खंड पडण्याची शक्यता आहे. आता त्या मोठे खंडामध्ये आवर्षण पडल्यासारखं किंवा दुष्काळ असल्यासारखं जाणवेल देखील असा एवढा मोठा खंड असू शकतो. तो जून जुलैमध्ये येऊ शकतो या 2 महिन्यामध्येच. आता धरणं भरतील का हा एक शेतकऱ्यांच्या मनामधला मोठा प्रश्न आहे. जायकवाडी आणि हे उजनी ही धरणं भरायला थोडा वेळ लागेल. तरी साधारणतः किती दिवस कोणत्या महिन्यापर्यंत नाही, ऑगस्ट सप्टेंबरमधल्या पावसापर्यंत काही थोडेफार रिकामे राहतील पण भरली जातील ती धरणं. बाकी धरणं देखील भरून जातील, काय अडचण येणार. आता सर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की 90% पाऊस पडेल असा IMDचा अंदाज आहे. त्यामुळं अनेक शेतकऱ्यांना वाटतं पाऊस कमी म्हणजे दुष्काळ असं ते आहे. आणि तुम्ही जो अंदाज दिला 98% म्हणजे ऑलमोस्ट सरासरी एवढा पाऊस पडणार आहे. तुम्ही मला वाटतं कृषी मंत्र्याच्या एका कार्यक्रमात पण सांगितलं होतं की पाऊस चांगला ह्या वर्षी, दत्ता भरणेंच्या कार्यक्रमात तुम्ही सांगितलं होतं. पण मग आता IMDचा आकडा वेगळा आहे, तुमचा आकडा वेगळा आहे. तर तुम्ही काय सांगाल यावरती? काय तुम्ही तुमचे आकड्याची ॲक्युरसी तुम्ही सांगितली की बऱ्यापैकी येते, तर काय नेमकं शेतकऱ्यांनी नेमकं IMDचं खरं मानावं की तुमचं खरं? नाही, IMDचं कसं आहे, तर प्रत्येकजणाचं जे काय सांगण्याचा जो अंदाज आहे ते मॉडेलवरती आहे. त्यांच्या मॉडेलनुसार 90% म्हणजे अधिक 5% होऊ शकतं, 95% पण त्यांचा अंदाज होऊ शकतो, 85 पण होऊ शकतो, 85 पण होऊ शकतो असा त्यांचा अंदाज आहे. आता हा देशासाठी ते काम करतात, आम्ही राज्यासाठी काम करतो. आम्ही राज्यासाठी काम करत असताना ही जी पद्धत वापरलेली आहे मी, म्हणजे स्टॅटिस्टिकल मॉडेल आहे, कोरिलेशन रिग्युलेशनच्या मेथडनी मी काढतो. त्यांची पद्धत वेगळी असेल, दोन्ही पद्धती वेगळ्या वेगळ्या असू शकतात. त्यांचा अंदाज जो आलेला आहे तो देशासाठी आहे, राज्यासाठी नाही आहे. आणि आपला राज्यासाठी आहे. हा मूलभूत फरक आहे दोन्हीमध्ये. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी जास्त काळजी करायची नाही किंवा खूप जास्त संकट येणार आहे असं काय भासून घ्यायचं नाही असं आपण म्हणू शकतो? नाही, काही भागामध्ये संकट येऊ शकतं. तिथं म्हणजे जिथं पाऊस कमी झाला असेल, मग अशी आपण सांगितलं +5 -5 प्रमाण, तर तिथं संकट परिस्थिती राहू शकते. त्याला आपण पीक पद्धती सुचवतो आहे. कमी कालावधीची पिकं घ्या, कमी कालावधीच्या जाती निवडा. मग मूग असेल, उडीद असेल, मटकी असेल, चवळी असेल, सोयाबीन असेल, बाजरी असेल, ज्वारी देखील ही कमी पाण्यावरती येणारी पिकं आहेत. ही पिकं घ्या, पीक पद्धती बदला. जेव्हा परिस्थिती आपल्याला एवढी दिसते, कमी पाऊस, सरासरीपेक्षा कमी पाऊस आहे, हे निश्चित दिसतं आहे. दुष्काळाची तीव्र दुष्काळ आपल्या मॉडेलनुसार नाही आहे, तर मग त्या तग धरणारी पिकं घ्या, आपलं शेती व्यवस्थितपणे पार पाडा. आणि आंतरपिकं बनवून त्याशिवाय आंतरपीक पद्धतीमध्ये तूर अधिक बाजरी अधिक तूर ही पीक पद्धती घ्या, किंवा बाजरी अधिक भुईमूग ही पीक पद्धती आंतरपीक पद्धती घ्या.
आंतरपीक पद्धतीनं दोन्ही पिकांचं काही वेळेला उत्पादन चांगलं येतं, काही वेळेला एखादं पीक का होईना पण आपल्या हाताला निश्चित लागतं. बरोबर. म्हणजे एकूणच हे वर्ष हे दुष्काळी आहे हे निश्चित, परंतु त्याची तीव्रता काही भागात थोडी अधिक, काही भागात थोडी कमी राहणं शक्य आहे. जिथं पावसाचं प्रमाण अधिक असेल तिथं आपल्याला पिकं 100% मिळू शकतात. ताण पाण्याचा राहू शकतो काही ठिकाणी. कोळपण्या वगैरे करणं, जर पिकं जेव्हा ताण पडतो, उघडीप असते, किंवा ज्वारीतली असेल, बाजरीत असेल, कोळपणी जर केली तर मग पाणी कमी पाण्यावरती येऊ शकतं. आणि बागायत पिकं जी आहेत, ऊस असेल, हळद असेल, आला असेल, पपई असेल, इतर काही फळबागा असतील, ठिबक सिंचनचा वापर करा. कमीत कमी पाण्यावरती पिकं जगवा. हा फॉर्म्युला वापरा. आता तुम्ही म्हणालात हे वर्ष निश्चित दुष्काळी आहे, परंतु एकीकडं मग 98% पण पाऊस पडणार आहे. नेमकं सरासरी 100% असेल आणि त्याच्यावरती असेल तर दुष्काळी नाही. बरं. 100%पेक्षा खाली आलो आपण की दुष्काळी आहे हे निश्चित. तर आता पावसाचं प्रमाण कमी होण्याचं जे कारण आहे, मुख्य कारण म्हणजे एल निनो यावर्षी ॲक्टिवेट आहे. तर एल निनो साधारणतः किती दिवसापर्यंत ॲक्टिवेट असेल, तो कधी ॲक्टिव्ह होईल आणि कसा परिणाम करेल, आणि त्यावरती आयोडी कसा परिणाम करेल जे की एल निनोचा प्रभाव कमी करतं? काय तुमचं एक निरीक्षण काय आहेत, अंदाज काय? माझी निरीक्षण, मी दरवेळेला तिथलं प्रशांत महासागराचं पाण्याचं तापमान पेरूजवळचं आणि इक्वेडोरजवळचं तपासत असतो. गेले जवळजवळ 4 महिने झाले असतील, 6 महिने झाले असतील. पेरूजवळचं तापमान जे आहे ते जवळजवळ 20 अंश सेल्सिअसच्या जवळपासच आहे आणि इक्वेडोरजवळ 24 अंश सेल्सिअसच्या जवळपास आहे. पाण्यात फारसा फरक नाही. पण आला एल निनो असं होऊन सगळं वातावरण इतकं दूषित होतं आहे की काय विचारायला नको. मग नेमकं तापमान नॉर्मलच्या वरती 0.5 अंश सेल्सिअस गेल्यानंतर एल निनो सुरू होईल. 2 अंश सेल्सिअसच्या वरती, नॉर्मलच्या वरती 2-2.5 अंश सेल्सिअसनी वरती तापमान तिथल्या पाण्याचं गेलं प्रशांत महासागराच्या, तर सुपर एल निनो होईल. पण आज ती परिस्थिती नाही आहे, तरी पण मोठ्या प्रमाणात हॅमरिंग होतं आहे. तो येणार आहे. जेव्हा येईल त्यावेळेला आपण बघू. तोपर्यंत खरीपाचाच हा सीझन तरी आपल्या हातात येऊन जाईल. तो आत्मविश्वास आपला कमी होता कामा नये. सर, आता अजूनही मान्सूनचा पाऊस आपण ज्याला म्हणतो 7-8 जूनला महाराष्ट्रात येतो. अजून केरळात दाखल होण्याची 1-2 दिवसात होऊ शकतो. पण आत्ताच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे, आपण महाराष्ट्राबद्दल बोलतो, तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी पेरण्या नेमकं कधी कराव्यात आणि त्याचे काय बघितलं पाहिजे पेरण्या करण्यासाठी? आता पेरणीबाबतीत जो प्रश्न विचारला आहे, तर पेरणीची घाई करू नका. पहिला गोष्ट, ज्या वेळेला पाऊस चांगला होईल, 65 मिलीमीटरपर्यंत पाऊस होईल, जमिनीत ओलावा तितका अधिक असेल, 2 फूट 3 फूट खोलीपर्यंत गोल जेव्हा दिसेल तेव्हाच पेरण्या करा. कारण कमी ओलीवरती पेरणी करणं, कोरडीपीत पेरणी करणं हे रिस्की होतं. मग दुबार पेरणीची वेळ येते. दुबार पेरणीची वेळ टाळायची असेल तर चांगल्या ओलीवर पेरणी करा. आणि ज्या वेळेला पिकं वाढतील तेव्हा विरळणी पण करा. ठराविक प्लांट पॉप्युलेशन ठेवा. कोळपण्या करून मधलं तणविरहित पीक ठेवा. आणि त्या कमी पाण्यावरती पिकं येऊ शकतात. म्हणजे एकंदरीतच शेतकऱ्यांनी घाबरण्याची गरज नाही, पण काळजी घेतली. शेतकऱ्यांनी घाबरून जायचं कारण नाही. त्यांनी काळजी घ्यावी, सतर्क राहावं आणि जे उपाय योजता येतील त्यांना तिथल्या लेवलला, म्हणजे कोळपणे असतील, खुरपणे असतील, गवत निर्मूलन असेल. कारण तण खाई धन म्हणतो तसं ते पाणी घेतं तण आणि धन पण घेतं. ते कमी करणं. आता यावर्षी थोडेसे जागरूकतेनं शेती करणं, हे वर्ष जागरूकतेने शेती करण्याचं. धन्यवाद सर. खरं तर IMDने जरी देशभरातील पावसाचा अंदाज हा 90% पडेल असा अंदाज दिला असला तरी राज्यभरात पाऊस डॉक्टर रामचंद्र साबळे सरांच्या सांगण्यानुसार 98% पडेल असा अंदाज आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याची गरज नाही, परंतु निश्चितच पाऊस कमी आहे. यामुळं सरांनी आत्ता सांगितल्याप्रमाणे पीक पद्धती बदलली पाहिजे, पाण्याचा वापर जपून केला पाहिजे. तुम्ही ज्यावेळेला आंतरपिकं किंवा क्रॉप पॅटर्न बदलता त्यावेळेला तुमचं 2 पिकामधलं किमान एकतरी पीक हातात येतं आणि याच सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांनी पेरण्याची सुद्धा घाई करू नये असं एक आवाहन त्यांनी केलेलं आहे. दत्ता लवांडे, लोकमत ॲग्रो, पुणे.